या वर्षीचा पहिला गाजर हलवा बनलेला आहे। मस्त मलाईदार आणि दाणेदार झालेला आहे। कोणताही मावा वापरला नाही तरी चव म्हणाल तर अप्रतिम झालेली आहे। रेसिपी खूप मस्त आहे, सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। काल होता मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि मी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच गुरुवारपासून गाजर हलवा बनवायला सुरुवात करते। तर आता वर्षभराच्या गाजर हलव्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि कालचा गाजर हलवा इतका अप्रतिम चवीचा झाला ना, मस्त मलाईदार आणि दाणेदार झाला। त्यामुळे खूप छोट्या छोट्या आणि अगदी बेसिक टिप्स आहेत। तर तुम्हाला सुद्धा गाजर हलवा मलाईदार आणि दाणेदार बनवायचा असेल आणि तोही कोणताही मावा न वापरता, तर त्यासाठी रेसिपी तुम्हाला पूर्ण बघायची आहे, कारण रेसिपी खूप सोपी आहे, मस्त आहे। त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। सुरू करूया। सगळ्यात आधी अर्धा लिटर दूध मी गरम करत ठेवलेलं आहे। दुधाला उकळी आल्यानंतर मिनिटभर दूध उकळायचं आणि त्यामध्ये एका लिंबाचा रस घालून दूध फाडून याचं पनीर वेगळं करून घ्यायचं आहे। सगळं दुधातलं पाणी वेगळं होईपर्यंत उकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा। आता हे पनीर जे आहे ते एका कपड्यावर गाळून घ्यायचं आहे आणि पाण्याने, साध्या पाण्याने धुवायचं, म्हणजे आपण जो लिंबू घातलेला होता त्याचा आंबटपणा निघून जाईल। आणि त्यानंतर याची मोटली बांधून घ्यायची, सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि तुम्ही बघाल मस्त असं मलाईदार पनीर तयार झालेलं आहे। त्यानंतर एक चमचाभर तूप गरम केलं, त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स भाजून घ्या। मी थोडेसे बदाम भाजून घेतलेले आहेत। असे बदाम भाजून घेतले ना की ते हलव्यामध्ये खूप छान लागतात। आता उरलेल्या तुपामध्येच 1 किलो गाजर किसून घातलेले आहेत। तुपामध्ये चांगलं परतवून झालं ना की मग यावर झाकण ठेवायचं एक 2 ते 3 मिनिटासाठी। एक छान वाफ बसली ना मस्त दणदणीत की मग यामध्ये घालायची आहे आवडीप्रमाणे साखर। मी 10 चमचे म्हणजे 2 छोटे कप साखर घातलेली आहे। इतकं गोडीचं प्रमाण परफेक्ट आहे। जर तुम्हाला जास्ती गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता। साखर मिक्स करून झाल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटाची वाफ काढली। थोडंसं पाणी सुटलेलं आहे साखरेला। साखरेचं पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आणि मग यामध्ये 3 छोटे कप दूध घालायचं, म्हणजे 50 ml चा 1 कप आहे। 150 ml मी दूध यामध्ये घालून घेतलं। सगळं मिक्स करायचं। यामध्ये मलाई सुद्धा घालून घेतलेली आहे दुधाची। यावर झाकण लावून एक 2 ते 3 मिनिटाची वाफ काढायची आणि त्यानंतर यातलं सगळं पाणी आपल्याला सुकवून हा जो हलवा आहे ना तो पूर्ण ड्राय करायचा आणि मग यामध्ये तयार केलेलं पनीर, तळलेले ड्रायफ्रूट घालायचे, छान मिक्स करून घ्यायचं। वरून एक चमचाभर तूप घालायचं, झाकण लावून 2-3 मिनिटाची वाफ काढायची। अगदी सोपी रेसिपी आहे की नाही बघा। आता तूप घातलं, झाकण लावून 2-3 मिनिटाची वाफ काढून घेतली आणि त्यानंतर तुमच्यासाठी तयार आहे मस्त मलाईदार दाणेदार गाजर हलवा। रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा, कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगा। आपण भेटू नवीन रेसिपी सहित नवीन भागामध्ये।